नमस्कार, मी सुप्रिया माने चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज एक नवीन रेसिपी करूया। आज बनवणार आहोत आपण मुलांच्या डब्यासाठी काहीतरी वेगळं। आपण बनवणार आहोत बेसनच्या पिठापासून छानशी अशी पोळी। चला तर मग स्टार्ट करूया आपण व्हिडिओला। आधी बेसन घ्यायचं, बेसन पीठ, आणि त्याच्यामध्ये थोडा ओवा चुरून टाकायचा, परत हळद टाकायची, नॉर्मलशी चटणी टाकायची, मीठ टाकायचं आणि पातळ बारीक चिरलेला कांदा टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मिश्रण छानसं एकजीव करून घ्यायचं आणि नकळत नंतर थोडं थोडं पाणी घालून ते परत मिक्स करायचं। आपल्या मुलांना डब्याला काहीतरी नवीन दररोज वेगळं दिलं पाहिजे, जेणेकरून आपली मुलं ती चपाती खातील। म्हणून आपण कांदा घालायचा। नॉर्मल बेसनची पोळी आपण करतोच, पण कांदा घातल्याने एक वेगळी चव येते। चला तर मग आता आपण चूल पेटवलेले आहे, चुलीवरती तवा ठेवून आता त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं। तेल टाकल्यामुळे काय होतं तर आपली जी पोळी आहे ती तव्याला चिटकणार नाही। 1 ते 2 ते 3 पोळ्या झाल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या तव्याला तेल नाही लावलं तरी चालतं। आपली पोळी छानशी खरपूस अशी भाजून होते। चला तर अशा पद्धतीने आपण मिक्स केलेलं पीठ तव्यामध्ये पसरून घेऊयात। आता एका साईडून छानशी भाजली की आता कढईने परत तेल सोडायचं आणि तेल सोडलं की परत पलटी करून दुसऱ्या बाजूने एक छानशी अशी भाजून घ्यायची। बघा, तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि माझे असेच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील। अशा प्रकारे आपण दुसरी पोळी करून घेऊयात आता। छानशी अशी भाजून घ्यायची, दोन्ही साईडून छानशी खरपूस अशी भाजल्यानंतर छान लागते पोळी।